आपल्याला एका छोट्याशा जागेतच बघा काय काय आपण लावू शकतो, कसले कसले झाडं लावू शकतो हे सगळं दाखवणार आहे. हे बघा, हे गिलक्याचं आहे. सुंदर असे गिलके त्याला छोटे छोटे आलेले आहेत, फुलं आलेले आहेत, कळ्या आलेल्या आहेत. हे सीताफळचं झाड आहे आणि विशेष म्हणजे हे एवढ्याशा जागेमध्ये ऊस आहे. हा बघा किती छान असा हिरवागार असा ऊस आलेला आहे. सुंदर असा ऊस आलेला आहे. एवढे मोठे मोठे बघा, एवढ्याशा जागेमध्ये काय काय करता येते हे बघा तुम्ही. आता हे बघा, हे लिंबाचं झाड आहे. एवढ्याले मोठाले लिंब बघितले कधी? वा, अगदी संत्र्यासारखे लिंब येतात हो याला. हे बघा, संत्र्यासारखे लिंब आहेत, त्याचे मोठे मोठे लिंबू आहेत आणि पूर्ण असं बहरलेलं आहे ते सगळं झाड असं. हे बघा, पूर्ण असं जसं संत्री येते ना झाडाला, अगदी तसं एवढे मोठे मोठे आहेत बघा. ह्याच्यापेक्षा अजून खूप मोठे होणार आहे. अजून इकडे पण एक पपईचं झाड आहे. हे बघा, पपईचं झाड दिसतं तर तुम्हाला. पपाया पिकलेल्या आहेत, छान छान झाडालाच पपाया असे पिकलेले आहेत. परत तिकडे पलीकडे छोट्याशा जागेत परत ऊस आहे. ऊस पण असं एवढा वाढलेला आहे बघा. हे बघा किती वाढलेला आहे हा ऊस पण. हा बघा, हे पपईचं झाड बघा, दिसतं किती मोठं आहे. झाडाला मस्त पिकलेली आहे पपई. त्याच्यासोबत त्याच्या शेजारीच लगेच थोड्याशा जागेतच परत ऊस लावलेला आहे बघा. तो पण असा छान हिरवागार आहे. आणि इकडे बघा, इकडे हा कढीपत्ता आहे बघा. कढीपत्ता पण किती छान आहे बघा. एवढासा आपण एक बंगल्याच्या तिथं अशी छोटीशी बाग असते ना, त्या बागेमध्ये हे सगळं असं लावलेलं आहे असं वाटतं. पण हे शेतामध्ये बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या छोट्याशा अशा आजूबाजूला हे सगळे झाडं केलेले आहेत बघा. सुंदर असं छान असं हिरवगार सगळं आहे. हा कढीपत्ता आहे. तो पण बऱ्यापैकी असा मोठा वाढलेला आहे. छान मोठे मोठे पानं आहेत त्याला. गावठी कढीपत्ता म्हणतो त्याला. स्मेल खूप छान आहे. हे बघा असं. आता तुम्हाला मी मिरचीचे झाडं दाखवणार आहे बघा. हे बघा, ह्या एवढ्याशा जागेमध्ये मिरच्या लावलेल्या आहेत. म्हणजे बंगल्याच्या आजूबाजूला म्हणतात ना, त्याच्या जागेचा वापर कसा करावा हे खरं तर हे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की या छोट्याशा जागेत पण आपण काय काय लावू शकतो. रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जसं हे लागतं, टोमॅटो, मिरच्या, लिंब, कढीपत्ता, फळं वगैरे असे, गिलकं, पपई असे वेल बघा. किती सुंदर असे हे बंगल्याच्या आजूबाजूला केलेले आहेत. ह्या मिरच्या बघा, आता मिरच्या पण लावलेल्या आहेत. म्हणजे असं सुंदर असं थोड्या जागेत, बंगल्याच्या अशा थोड्याशा जागेत पण आपण असे झाडं लावू शकतो, जोपासू शकतो. ज्यांना आवड आहे ते असे हे सगळं आपण करू शकतो. अजून बरंच मोठं आहे. हे फक्त एकच भाग मी तुम्हाला दाखवला आहे. अजून पाठीमागच्या बाजूला बरंच छान छान आहे. फुलझाडं आहेत, सगळ्या कलरची जास्वंदीचे झाडं आहेत बघा. हे जे जास्वंदी आज हा लाल कलरचा इथे आहे. त्या बाजूला समोरच्या बाजूला पिंक कलरचा आहे, व्हाईट कलरची जास्वंदी आहे. असे डवरलेले असे सुंदर असं हे परिसर आहे बंगल्याच्या आजूबाजूला. असं छान असं एंट्री केलं का असं एकदम असं नयनरम्य असं डोळ्यांना असं छान वाटतं. हे खूप सुंदर असं केलेलं आहे. आणि हे बघा, ह्या छोट्याशा जागेमध्ये, एवढ्याशा जागेमध्ये आपण हे सगळं केलेलं आहे बघा. इकडची बाजू फक्त ह्या छोट्याशा बंगल्याच्या कडेला जेवढी आपली जागा असते ना, त्यात हे सगळं लावलेलं आहे बघा. किती सुंदर असा वापर केला पाहिजे. खूप सुंदर. मी शूटिंगसाठी इथं आलेली होते आणि हे बघून खरं तर सगळं मी इतकं मला आनंद झाला
तर मला फळांची फुलांची हे सगळं रोप वगैरे बघून तर मला आवड आहेच आहे. आणि हे बघून मला खूप आनंद झाला की छोट्या जागेतही आपण छान असं आपली आवड जोपासू शकू. दैनंदिन जीवनामध्ये किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आपण बंगल्याच्या आजूबाजूला लावू शकतो.